नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. पुष्पा अण्णा केदारला पैसे देत म्हणते, मालक हा घ्या नजराना, तुम्ही सर्वस्व आहात आमचे आणि तुमची सेवा करायची आम्हाला संधी द्या. त्यावर अण्णा केदार तिचे हात धरत तिला बसवतो आणि म्हणतो, ए पुष्पा, सेवा कशाला करते आमची? तू काय माझी मोलकरीण आहे का सेवा करायला? पुढे ते म्हणतात, तू तर माझ्या दिलाची राणी आहेस, तुझी जागा माझ्या हृदयात आहे. तेव्हा पुष्पा विचारू लागते, पण हे सगळं आता किती दिवस चालणार आहे? त्या बावळट महेंद्रला असं माझ्या प्रेमाच्या जाळ्यात किती दिवस अडकून ठेवू मी? त्याला जवळ तर घेते मी, ते पण तुम्ही सांगतात म्हणून, पण तो मला काय देणार आहे? मला तुमच्या दिलाची राणी बनून तर राहायचंच आहे आणि मला त्या घराची पण राणी व्हायचं आहे. तेव्हा अण्णा केदार पुष्पाला म्हणतात, पुष्पा अगं थोडी कळ काढ ना, आता हत्ती गेलाय, फक्त शेपूट राहिलंय. एक तर तू त्या घरामध्ये चांगलाच जम बसवलाय, आता तर थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. मला एकदाचं त्या वल्लरीसकट सगळ्या घराचा नायनाट करायचा आहे, तेव्हाच माझ्या दिलाला चैन पडेल. त्यावर पुष्पा म्हणते, होईल ना, सगळे पत्ते आपल्याच हातात आहे. ती वल्लरी तर मायावर डोळे झाकून विश्वास ठेवते. त्यावर अण्णा केदार म्हणतो, नाही, फक्त वल्लरीच नाही, ती प्रेरणासुद्धा. त्या प्रेरणाला मला चांगलाच धडा शिकवायचा आहे, कारण तिने सगळ्यांसमोर माझा अपमान केला होता. आणि पुढे म्हणतो की नाही, त्या प्रेरणाला माझ्या पायावर नाक घासायला लागलं तर नावाचा अण्णा केदार नाही. त्यावर पुष्पा म्हणते, नाही ते सगळं होईन, पण मला त्यानंतर विसरायचं नाही हं. आता त्यावर अण्णा केदार म्हणतो, अगं तू काही येडी झालीस का पुष्पा? कुठे ती प्रेरणा आणि कुठं तू? तू तर माझ्या दिलाची राणी आहेस. अगं तुझी जागा तर माझ्या दिलात आहे. त्यावर पुष्पा म्हणते, हां, आणि ती जागा मी कोणालाही घेऊ देणार नाही, कारण त्या जागेवर फक्त माझा हक्क आहे. पुढे तो तिला म्हणतो, तू फक्त एक गोष्ट ध्यानात ठेव, तुला तुझी बहीण सुमनचा बदला घ्यायचा आहे. त्यावर ती म्हणते, तो तर मी घेणारच आहे. ती वल्लरी जेव्हा माझ्या समोर येते तेव्हा माझ्या डोक्याची नस चढते, पण काय करणार, डोक्यावरती बर्फ आणि तोंडात साखर ठेवून वावरते मी तिथं. आता इकडे तेजा प्रेरणाचं डोकं दाबत म्हणते, पण मी काय म्हणते, कशाला उगाच स्वतःचा त्रास करून घ्यायचा? आपल्याला माहिती आहे ना की आपल्या आवाजाची पट्टी वाढली की आपलं डोकं दुखतं. त्यावर प्रेरणा म्हणते, हे बघ तेजा, उगाचच भांडणाऱ्या लोकांच्या कॅटेगरीत मी नाही आहे, पण आजचं भांडण गरजेचं होतं. तेव्हा तेजा प्रेरणाला म्हणते, हे बघ प्रेरणा, अजित ना चांगला माणूस आहे, इतरांचा राग त्याच्यावर उगाच काढत जाऊ नकोस. तेव्हा प्रेरणा म्हणते, हे बघ, अजित चांगलाच नाही, गरजेपेक्षा जास्त चांगला आहे, हाच तर प्रॉब्लेम आहे ना. तेव्हा तेजा विचारू लागते, म्हणजे? त्यावर प्रेरणा म्हणते, माझ्या नातेवाईकांना तो स्वतःचे नातेवाईक समजून खूप प्रेमाने वागतो, पण माझे नातेवाईक ते डिझर्व करतात का? त्यावर तेजा विचारते की तुला म्हणायचं तरी काय? तेव्हा प्रेरणा सांगू लागते की माझ्या आईसारख्या माणसाशी तो एकदम प्रेमाने वागतो आणि तिच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवतो. उगाच या गोष्टीमुळे आमच्या संसाराला गालबोट लागायला नको. त्यावर तेजा म्हणते, अजित समजूतदार माणूस आहे, तू एकदा शांतपणे बोल त्याच्याशी. त्यावर प्रेरणा म्हणते की हो, ते तर करावंच लागणार आहे. पुढे ती म्हणते, पण माझं काय म्हणणं आहे, एकदा मुलीचं लग्न झालं की तिच्या माहेरच्यांनी तिच्या संसारात नाक खुपसूच नाही, असं माझं म्हणणं आहे. त्यावर तेजा म्हणते, एक मिनिट, हे जर तुझ्या बाबतीत म्हणत असशील तर ठीक आहे, कारण तुझी आई आहेच तशी, पण हे सगळ्यांना नाही लागू होत. पुढे ती म्हणते, प्रॉब्लेम हा आहे ना की एकदा का मुलीचं लग्न झालं की तिचे आई बाबा डोक्यावरचं ओझं उतरल्यासारखं तिचं विषय सोडून देतात आणि मग संसारातले प्रॉब्लेम फेस करताना ती मुलगी बिचारी एकटीच पडते. पुढे तेजा म्हणते, थोडक्यात काय, प्रत्येक नात्याची एक सीमारेषा असते आणि ती प्रत्येकाने पाळायला हवी, सासरच्यांनी पण आणि माहेरच्यांनी पण. त्यावर प्रेरणा म्हणते, एक्झॅक्टली, पण माझ्या आईला ते नाही ना कळत, तिला फक्त तिचा स्वार्थ दिसतो. आता इकडे मनोज कामावरून घरी थकून परत येतो, तेव्हा वल्लरी त्याला विचारते, चहा नाश्ता देऊ का? तेव्हा तो म्हणतो, नाही नको. पुढे ती त्याला विचारते की डोकं दाबून देऊ का? आणि ती त्याचं डोकं दाबून देऊ लागते. तेव्हा मनोज तिला म्हणतो की खूप बरं वाटतंय, थँक्स. पुढे ती म्हणते, हा विषय मी आता काढायला नको, पण एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे. हे ऐकल्यानंतर मनोज खूप घाबरतो आणि एकदमच उठून उभा राहतो आणि तिला विचारू लागतो, काय झालं, मी गेल्यावर परत काही झालं का? तेव्हा ती म्हणते, नाही नाही, काही झालं नाही, पण मला असं सुचवायचं होतं की आपण महेंद्रदादांना बिझनेससाठी हेल्प करू शकतो का? त्यावर मनोज तिला महेंद्रला मदत करण्यासाठी साफ नकार देतो
आणि तिथून रागातच निघून जातो. तेव्हा वल्लरी विचार करू लागते की चिडले काय झालं, आजकाल सततच चिडत राहतात, काय कारण असेल याच्या पाठी. आता इकडे वल्लरी अष्टमीची तयारी करत असते, त्यामुळे ती तोरणं बनवत असते. तितक्यात पुष्पा तिथे येते आणि तिला म्हणते, अगं किती उरक आहे तुझ्या हाताला, तोरणंसुद्धा करायला घेतलीत. तेव्हा वल्लरी तिला सुंठ वड्याबद्दल विचारू लागते. त्यावर ती म्हणते, हो मला माहिती आहे की तुला खूप आवडतात, आता करूनही झालं आहे, पण आता रुईच्या पानांचं काय, त्याच्यावर उपवास सोडायला लागतो ना. तितक्यात डोरबेल वाजते, म्हणून पुष्पा दरवाजा उघडायला जाते. तेव्हा समोर एक व्यक्ती येऊन तिला म्हणते की मी वल्लरी मॅडमला भेटायला आलो आहे. त्यावर ती विचारते की कोण तुम्ही. त्यावर तो म्हणतो की मी पत्रकार वल्लरी मॅडमचा इंटरव्ह्यू घ्यायला आलो आहे. तेव्हा पुष्पा वल्लरीला आवाज देत म्हणते, अगं बघ कोण आलं आहे. तेव्हा वल्लरी त्याला म्हणते की आज शक्य नाही आहे, कारण आज आमच्या घरात जन्माष्टमीची पूजा आहे, त्यामुळे सो सॉरी. त्यावर तो म्हणतो, मॅडम मला माहिती आहे तुमच्याकडे फारसा वेळ नसेल आणि तुम्हाला कॉल केला तेव्हा तुम्ही कामात असाल, तुम्ही कॉल पण रिसीव केला नाही, पण बघा मी तुमचा फारसा वेळ घेणार नाही, फक्त अगदी 2-3 मिनटं, कारण तुमचा इंटरव्ह्यू खूप दिवसापासून पेंडिंग आहे. तेव्हा पुष्पा तिला समजावून सांगते की मी सगळे कामं करते, ते एवढे रिक्वेस्ट करताय, जा आणि तुझा इंटरव्ह्यू दे. त्यावर ती म्हणते ठीक आहे आणि त्याला गॅलरीत वाट बघायला लावते. तेव्हा वल्लरी पुष्पाला म्हणते, वहिनी सॉरी, आता सगळी कामं परत तुमच्यावर पडतील. त्यावर पुष्पा म्हणते, आता रागवे ना मी, तू जा आणि तुझा इंटरव्ह्यू दे. तेव्हा वल्लरी तिला थँक्यू म्हणते आणि इंटरव्ह्यूसाठी येते. तेव्हा तो पत्रकार तिला म्हणतो की मॅडम थँक्यू सो मच, तुम्ही मला वेळ दिला, कॅन वी स्टार्ट इंटरव्ह्यू. तेव्हा तो तिला विचारू लागतो की मॅडम तुम्ही मोठ्या कष्टाने इथपर्यंत आलात, त्यामुळे काय वाटतं तुम्हाला मागे वळून पाहताना. त्यावर वल्लरी म्हणते की मागे वळून पाहताना मला फक्त एकच वाटतं की अजून खूप प्रवास बाकी आहे, अजून खूप काही करायचं आहे मला आयुष्यात. पुढे तो विचारतो, मॅडम आजपर्यंत तुम्ही 24 केस लढल्या आणि त्या जिंकल्यासुद्धा, यापुढची तुमची सिल्वर जुबली केस आहे आणि त्या केसबद्दल तुमच्या काय भावना आहेत. तेव्हा वल्लरी म्हणते, माझं एकच म्हणणं आहे की केस 25वी असू किंवा 100वी, तिला पहिला केस इतकंच महत्त्व दिलं पाहिजे आणि मी कायमच अन्यायाविरुद्ध असाच लढा सुरू ठेवणार. वल्लरीचा इंटरव्ह्यू चालू असतो तेव्हा पुष्पा विचार करू लागते की वल्लरी तुझ्या प्रत्येक आनंदाच्या क्षणावर नाही पोतीर फिरवलं तर नाव नाही सांगणार. आता इकडे मनोजची एका कॅफेमध्ये बिझनेस मीटिंग चालू असते. तितक्यात तिथे अजित येतो. त्याची मीटिंग झाल्यानंतर अजित त्याच्याजवळ येऊन विचारू लागतो की काय तुझं काम अगदी व्यवस्थित चालू आहे. त्यावर मनोज म्हणतो, हो, पण पुढे अजित विचारतो, पण काय, काही टेन्शन आहे का. तेव्हा मनोज सांगू लागतो, अरे आज आमच्या घरी जन्माष्टमीची पूजा आहे आणि वल्लरीने ताकीद दिली की आज घरी थांबायचं, पण आज जर काम केलं नाही तर माझा खूप लॉस होईल, त्यामुळे समजत नाही आहे काय करावं. तेव्हा अजित त्याला म्हणतो, एवढंच ना, एक काम कर, मी आणि प्रेरणा तुझ्या घरी वल्लरीला मदत करायला जातो, तू तुझं काम कर. तितक्यात प्रेरणा तिथे येते. तेव्हा प्रेरणा त्याला म्हणू लागते, गो बाया माझे, घरातली पूजेची तयारी करायला सांगितली तर लगेच कटकट करून बाहेर निघून आलास, आता मनोज भाऊजींना मदत करायला बरं तयार झालास. त्यावर अजित म्हणू लागतो, आम्ही मित्र आहोत ना, घट्ट मित्र, तुम्ही कशा घट्ट मैत्रिणी आहात. तेव्हा प्रेरणा म्हणू लागते की हे मात्र खरं आहे, जनरली मित्रांच्या बायका आपसूक मैत्रिणी होतात, पण आमच्या बाबतीत उलटं झालं. तेव्हा मनोज म्हणतो, पण माझ्याकडे एक आयडिया आहे, आमच्याकडे वेगळी पूजा, तुमच्याकडे वेगळी पूजा, त्यापेक्षा आपण एकत्रच आमच्या घरी पूजा करूयात ना. त्यावर प्रेरणा म्हणते, चांगली आयडिया आहे. त्यावर अजित म्हणतो की आयडिया तर चांगलीच आहे, नाहीतर आमच्या घरी प्रसाद मलाच एकट्याला करावा लागेल. त्यावर प्रेरणा म्हणते, हो का. पुढे ती हसून मनोजला म्हणते की आम्ही संध्याकाळी पूजेसाठी तुमच्या घरी येतो. आता इकडे वल्लरीची सासू खिरीची तयारी करत असते. तितक्यात पुष्पा तिथे येते. तेव्हा ती तिला म्हणते की बरं झाले तू आलीस, आता तू एक काम कर, ताक घुसळून लोणी तयार करून ठेव, कारण बाळकृष्णाच्या पूजेसाठी लोणी लागणार आहे आपल्याला. त्यावर ती म्हणते, हो करते, पण सासूबाई भाजी तुम्हीच करा हं, काय आहे ना, तुमच्या हातची भाजी खाल्ली की पोट भरतं पण मन भरत नाही. त्यावर तिची सासू खोचूनच बोलते की कसं आहे ना पुष्पा, आपल्या माणसांसाठी मनापासून स्वयंपाक केला तर सगळंच चवदार होतं. तितक्यात वल्लरी आवाज देत येते आणि
तिच्या सासूच्या हातात एक बॉक्स देते. तेव्हा ती विचारू लागते की काय वल्लरी यात? तेव्हा वल्लरी म्हणते, तुम्हीच उघडून बघा ना. आता पुष्पा विचार करू लागते की नक्की वल्लरीने काय आणलं असेल. जेव्हा तिची सासू बॉक्स उघडून बघते तेव्हा त्यात एक लड्डू गोपाळाची सुंदर मूर्ती असते. तेव्हा तिला खूप आनंद होतो. तेव्हा वल्लरी म्हणते की सासूबाईंची खूप दिवसांची इच्छा होती ना की चांदीची बाळगोपाळाची मूर्ती घरात यावी म्हणून. ती आज पूर्ण झाली. तेव्हा तिच्या सासूचे डोळे भरून येतात आणि ती म्हणते, किती गुणाची सून आहे माझी. मनोजचे बाबा, आज तुम्ही हे सगळं बघायला हवे होते. त्या मूर्तीकडे बघत आता वल्लरीची सासू म्हणत असते, लड्डू गोपाळा, तुझ्यासारखाच आमच्या घरी लवकर पाळणा हलवू दे आणि मनोजचे बाबा वल्लरीच्या पोटी जन्माला येऊ दे. तेव्हा पुष्पा आणि वल्लरी म्हणतात की सासूबाई, तुमची सगळी इच्छा पूर्ण होईल, तुम्ही काळजी नका करू. तेव्हा तिची सासू म्हणते, वल्लरी, आज आपण पूजेसाठी हीच मूर्ती ठेवूया. तेव्हा पुष्पा मनातल्या मनात म्हणत असते, सासू सुनेचा आनंद तर गगनात मावत नाहीये. या आनंदावर आता विरजण तर टाकलंच पाहिजे. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.